कोहली यांचा देखील आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. गुणलेखामध्ये फरहान कळबसकर, त्याचबरोबर अंतिम अंबाजी, आता मात्र तरंग गोंजी हे गुणलेखाची भूमिका निभावत होते. समालोचकमध्ये मुस्ताकभाई अफराद सर मजगाव यांचा सुंदर आवाज आपण या ठिकाणी ऐकलात. या सर्वांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करून मैदानाकडे वळूया आजच्या शेवटच्या सामन्याकडे. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. अर्थातच यातील जो संघ जिंकेल तो सुपर 14 अंतिम 14 मध्ये प्रवेश करेल. जसं मगाशी पठाण कोर्लई संघाने प्रवेश केलं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि जाऊया मैदानाकडे. दोन्ही पंच मैदानाकडे रवाना होतात. आमचे गुणलेखक तयार आहेत, डीजे तयार आहे आणि आमचे लाडके मायबाप प्रेक्षक देखील या ठिकाणी तयार सामना पाहण्यासाठी. तर या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळचे युद्ध. सलमई जोडी मैदानामध्ये येते. ती नुपरिण तलवडे संघाचे, ज्या संघाचे दीपेश दादा म्हात्रे सर पुरस्कर्ते आहेत. आणि डावाची सुरुवात करण्यासाठी यावेळी आपण पाहणार आहोत फलंदाज राकेश आणि विजय घाणेकर आणि राकेश जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानाकडे दाखल होत आहेत. 6 षटकांचा सामना आहे आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज अर्थात बाबा, एक यशस्वी गोलंदाज आहे बाबा. अर्श 11 मुरुड संघाचा हा गोलंदाज असीमभाई मुल्ला या संघाचे पुरस्कर्ते आहेत. सुंदर खेळपट्टी, तितकं सुंदर मैदान, टीव्ही स्क्रीन च्या माध्यमातून अर्थातच या ठिकाणी आपण पाहू शकता की जे ऑब्जेक्शन घेतले जातात त्याची देखील निवारण करण्यात येते. तर वळी आपण मैदानाकडे आणि पंचांचा इशारा सामना सुरू होतोय. याच वेळेचं बंधन पाळायचं आहे. तर पहिले षटक गोलंदाज बाबा, समोर फलंदाज राकेश. पहिला चेंडू खेळण्यासाठी तयार. पहिला चेंडू लेट कट केलाय, चेंडू थांबत नाहीये, चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमरच्या प्लेकडे. पहिल्या चेंडूवर खणखणीत पहिला चौकार, लेट कट, 4 धावा. लेट कटचा वापर हा खरं तर गुंडाप्पा विश्वनाथ यांनी तो फटका खेळला. पहिल्या प्रथम आपण पाहिला ते क्रिकेट विश्वामध्ये सुनीलजी गावस्कर यांचे मेवणे आहेत. आणि लेट कट आणि स्क्वेअर कटच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने अतिशय उंचीने कमी असणारे ते खेळाडू गुंडाप्पा विश्वनाथ यांनी खऱ्या अर्थाने त्या फटकेला दाद दिली. पुलचा फटका पाहिला की राहुल द्रविड यांची आठवण होते, कारण स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट या क्षेत्रामध्ये त्यांचे पुलचे फटके आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रेट डाय म्हटलं की सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचे आठवण होते. लॉफ्टेड शॉट म्हटलं की अर्थातच पुन्हा एकदा सुनीलजी गावस्कर आणि सचिन तेवढे आठवण होते. तर जाऊया मैदानाकडे. 4 धावा धापलकावर. यावी मेगा षटकार, बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला आणि भिकून दिला. अतिशय वेगाने चेंडू इथे जातोय, अर्थात लॉंग ऑन सीमाच्याकडे येतोय. आणखीन एक मोठा सुंदर फटका षटकार राकेशच्या बॅटमधून. धावफलकात धाव येतात 10. 2 चेंडूची समाप्ती. काय फलंदाजी करतोय, एखाद्या फुटबॉल सारखा त्याला चेंडू दिसतोय, कारण मगाचा लेटकट यानंतर अतिशय आक्रमक असा षटकार गोलंदाज बाबाला लगावतोय. नुपूर 11 तळवडे संघाचा हा फलंदाज पुन्हा एकदा अशाच प्रकारे षटकार तिन्ही दिशेने आपल्या मारतात. वाईडिश लॉंग ऑन सीमाच्या बळकडे येतोय. आणखीन एक मोठा फटका षटकार, 6 धावांचे योगदान. 2 षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून राकेश याची वैयक्तिक धावसंख्या 16 आणि संघाची धावसंख्या देखील 16. 3 चेंडूचा वापर केलाय राकेशसाठी. शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट कव्हर, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ फिरोशन ऑफ साईडला, ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग, एक अर्थातच इथे पाहायला मिळतोय एक क्षेत्ररक्षक शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट फाईन लेग आणि मिड ऑन. या व्रेशातून काय तडाखेबंद फलंदाजी, प्रेक्षकांची अर्थातच वाहवा मिळणारे फटके पाहायला मिळाले राकेशच्या बॅटमधून. अर्थात नुपूर 11 तळवडे, दीपेशजी म्हात्रे साहेबांचा संघ. वेळेचं बंधन पाळायचं आहे. पुन्हा एकदा 16 धावा धावफलकावर. तडाखेबंद फलंदाज, 3 चेंडू तडाखेबंदात आणि तब्बल 16 धावांचे योगदान. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने बाबा बचाव ग्रुपाने चेंडूला खून काढला. आणि ही ओळख असते ती अर्थातच अशा खेळाडूची जो खरंच चांगल्या चेंडूला सन्मान देखील इथे देतो. मुस्ताकभाई अफरादजी सर मजगाव यांचा हिंदी आवाज गेले 2 दिवस आपण ऐकताय. एक्सप्रेसची गरज आहे, थोडीशी दुखापत झाली ती फलंदाजाला. आणि क्रिकेटच्या खेळपट्टीवर
जेव्हा अशा प्रकारचं मैदानामध्ये निश्चितच खेळाडूचा खेळू जखमी होतो तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचं देखील त्या ठिकाणी निश्चितच योगदान चांगलं असतं. तो खेळाडू तिथे आला आणि त्याने अर्थातच त्याला देखील मदत केली. हे खरं क्रिकेट आहे आणि म्हणून जंटलमॅनचं खेळ लोकांचं क्रिकेट असं म्हणतात. इंग्लंडने खरं तर रोपटं लावलं भारतामध्ये. या रोपट्याचं खऱ्या अर्थाने आता वटवृक्ष झालं. कारण तुम्ही जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत आपण 3 विश्वचषक ज्यामध्ये 2 वेळा एकदा आपण T20चं, एकदा 50 षटकांचं आणि एकदा अर्थात 1923चं अर्थात 50 षटकांचं म्हणजे 2 वेळा आपण विश्वचषक जिंकलं. हे देखील योगदान आहे. यानंतर आपण अर्थातच प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांकावर स्थिर आहोत ते भारतामध्ये. कारण 1932 ते 1952 71 या काळामध्ये आपण लिंबू संघ म्हणून भारतीय संघाला समजले जायचे. कारण बऱ्याच वेळा आपण पराभूत व्हायचो. सामना अनरित आपण ठेवू शकत नव्हतो. पण त्यानंतर आपल्याकडे अनेक असे खेळाडू आले. भारत आपला एकमात्र असा देश आहे ज्याने सर्व फॉर्मॅट मधले विश्वचषक जिंकलेले आहेत. 60, 50 आणि 20. येस, डेफिनेटली मुस्ताक भाई. तर हा एकमेव देश आहे आणि त्यामुळे जसं मी म्हणालो की रोपटं लावलं इंग्रजांनी पण त्याचं वटवृक्ष मात्र आपल्या भारतामध्ये झालं. एकेकाळी हॉकीमधली महासत्ता म्हणून भारताला ओळखलं जायचं. वळीया मैदानाकडे दरम्यान आणखीन एक मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषा लॉंग ऑनला येतोय गणगणाती गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावा मिळतात संघाला आणि हे पहिल्या षटकाची सांगता आणि पहिल्या षटकाच्या सांगतेनंतर 22 धावा धावफलकावर. काय फलंदाजी केली ती राकेशनी. या षटकाचा विचार केला तर अर्थात 22 धावा या षटकामध्ये गोलंदाज बाबाच्या याच्यात मिळाले. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि या माध्यमातून अर्थातच चांगली सुरुवात आहे. कारण हा सामना जिंकेल तो सुपर 14 या अंतिम 14 मध्ये प्रवेश करेल. महागडी षटकाची सांगता झाली 22 धावा. आतापर्यंत आपल्या शाळा कॉलेजमध्ये हॉकी आपला राष्ट्रीय खेळ असं नेहमी मानलं जातं, शिकवलं जातं. पण आता दिवस बदललेत. कारण क्रिकेटमध्ये आपण इतके पुढे गेलोत की 130 करोड भारतीय खऱ्या अर्थाने या क्रिकेटवर प्रेम करतात. आणि या क्रिकेटची वेळ साधारणतः आपण 2 वर्षाचे असताना आपले आई वडील आपल्या हातामध्ये एखादी प्लॅस्टिकची बॅट देतात. त्याच्यामध्ये सुनीलजी गावस्कर, कपिल देव किंवा सचिनजी तेंडुलकर यांची स्वप्न आपले पाहतात. परंतु खऱ्या अर्थाने आपण येतो ते मैदानामध्ये 15-16 वर्षी आणि बघता बघता साधारणतः नाही म्हणलं तरी 32 ते 35 वर्ष आपण खेळतो. मधला काळ आपण थोडंसं क्रिकेटपासून दूर होतो. पण त्यानंतर पुन्हा 40+ मध्ये आपण येतो. आज महाराष्ट्रामध्ये अनेक 40+ क्रिकेट सामने तुम्हाला पाहायला मिळते. मी काल त्याचा उल्लेख केला. नरेश गायकवाड पारगाव आकाश तारेकरचा मामा याने ती 40+ 1 लाखाची क्रिकेट स्पर्धा जिंकली होती कोळवाडी पनवेलच्या मैदानामध्ये. आणि एक 75,000ची अर्थात 2 व्हीलरचा तो मालक देखील बनला होता त्या स्पर्धेमध्ये आत्ताच गेल्या आठवड्यात. दरम्यान मैदानाकडे वळूया. या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न केला आणि निर्धाव चेंडू सांगता आकाश गणपत तारेकर हे नाव तुम्ही पाहिलं मुरुड तालुक्यामध्ये बरेच खेळता पाहायला मिळतो. गोलंदाज सिद्धार्थ आहे. त्याचे मामा नरेश गायकवाड आणि सोन्या गायकवाड हे फार मोठं योगदान आहे आणि आज ही 40+च्या माध्यमातून खूप चांगलं योगदान त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं. दरम्यान पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर आहे गोलंदाज. हा झेल इथे पाहायला मिळाला आणि फलंदाज मात्र मैदानातून परततोय. यावेळी पहिला फलंदाज गमावला तो नुपूर 11 तळवडे संघाने. फलंदाज विजयची खेळी विजय घाणेकरची खेळी इथे समाप्त होतोय. 0 धावसंख्येवर 2 चेंडू सामना केला. उंच फटका खेळाचा चेंडू हवेमध्ये. तर आज प्राप्ती लाईव्हचे प्रोप्रायटर जितू दादा गोंधळी यांचा 34 हा वाढदिवस आहे. आमच्या सर्व आयोजकांकडून मुरुड प्रीमियर लीगच्या आयोजकांकडून त्यांना आणि लाडक्या मायबाप प्रेक्षकांकडून अर्थात त्यांना हार्दिक शुभेच्छा. 34वा वाढदिवस या ठिकाणी त्यांचं संपन्न होते 11 जानेवारी. निश्चितच हे आपण लक्षात ठेवूया त्यांचा वाढदिवस. वावंजे मलंगड हे जे अर्थातच गाव आहे त्याच्या खाली असणारं ते वावंजे गाव. यावेळी चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न. बॅटचा स्पर्श इथे पूल करायचा होता. चेंडू गेला तर शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडूवर येतोय आणि दुसरा धक्का बसतोय नुपूर 11 तळवडे संघाला. या सामन्यामध्ये सिद्धार्थ याचा जर विचार केला तर त्यांनी तब्बल 3 चेंडू फेकले आणि 2 विकेट प्राप्त केले आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. मगाशी विकेट हॅट्रिक विजय घाणेकर यांनी नुपूर 11 तळवडे संघाचा गोलंदाज होता त्यांनी विकेट हॅट्रिक या ठिकाणी संपन्न केली होती. आणि हा गोलंदाज यावेळी पुन्हा एकदा अर्थात सिद्धार्थ आहे प्रतिस्पर्धी संघाचा अर्श 11 मुरुड संघाचा. यातून विकेट हॅट्रिकच्या माध्यमातून आदित्य 0 या धावसंख्येवर बाद होते डकआउट आणि नवीन फलंदाज धर्मेंद्र मैदानामध्ये.
आज खरं तर माझा या स्पर्धेतला शेवटचा दिवस आहे, कारण उद्या डॉक्टर्स प्रीमियर लीग अर्थात रसायनी रायगड जिल्हा डॉक्टर्स प्रीमियरच्या माध्यमातून तुम्ही माझा आवाज ऐकाल. आणि शनिवार रविवार अर्थातच शुक्रवारी ती स्पर्धा मोठी स्पर्धा सुरू होते. ती अर्थातच उरण तालुक्यामध्ये नाईट स्पर्धा जसकार या गावामध्ये. आणि त्यानंतर शनिवार रविवार ठाण्यामधून माझा आवाज शिकाल. दरम्यान वळूया मैदानाकडे. या ठिकाणी चेंडूला भिरकावून दिले लॉफ्टेड शॉट, क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय लॉंग ऑन सीमारेषेकडे आणि ही जबरदस्त आपण पाहणार आहोत. झेल मात्र इथे सोडला शेवटच्या क्षणी आणि विकेट हॅट्रिकची संधी मात्र या ठिकाणी गमावली. प्रयत्न चांगला होता, चांगला प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात. प्रयत्न चांगला होता आणि पाहूया स्क्रीनच्या माध्यमातून नेमकं इथे हा झेल कशा प्रकारे या ठिकाणी सोडला गेला, षटकार आहे की नाही ते देखील पाहिलं जाईल. आणि काही वेळ मात्र आपण थांबणार आहोत. तर जाऊया आपण मैदानाकडे. एक धावेचं योगदान, 1 धाव मिळते संघाला, 1 धाव मिळते धर्मेंद्रला. जीवदान या ठिकाणी ज्याला मिळते 1 धावेने आणि धावफलका धाव येतात त्या 23. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये. विकेट हॅट्रिक नाही घेऊ शकला सिद्धार्थ, पण क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता. 1 धाव. आता मात्र समोर राकेशचा चेंडू. राकेश या ठिकाणी हवेत निश्चितच परिणाम इथे मला पाहिलं. चेंडू मात्र थोडासा उंच गेला. यष्टेश चेंडूवर येतोय. झेल इथे घेतला गेला आणि बघता बघता राकेशची खेळी देखील इथे मात्र समावते. ज्या राकेशची सुरुवात जबरदस्त केली होती, तब्बल त्याने 3 षटकार आणि 1 चौकारच्या माध्यमातून 22 धावांचं योगदान दिलं 7 चेंडूमध्ये. त्याला मात्र सिद्धार्थ च्या गोलंदाजीवर तो बळी ठरतोय आणि तिसरा फलंदाज मैदानातून बाहेर. नुपूर 11 तळवडे संघाचा. तर नक्कीच या ठिकाणी भरारी 11 सावळी संघ, विश्वनाथ दादा पाटील सरांचा संघ आज आपल्या घराकडे रस्ता मार्गक्रमण करतोय. पण त्यांचा हार्दिक अभिनंदन व्यक्त करूया की त्यांनी या स्पर्धेमध्ये अर्थातच योगदान दिलं, भाग घेतला. पुढील 365 दिवस या स्पर्धेत घेण्यासाठी त्यांना वाट पाहावी लागेल. परंतु तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा आणि पुढच्या वर्षी मात्र चांगल्या तयारीने पुन्हा एकदा मैदानात या, ही शुभेच्छा आहे आयोजकांच्या माध्यमातून आणि प्रेक्षकांच्या दरम्यान. या ठिकाणी मात्र मोठा फटका, चेंडू जाते वाडीस लॉंग सीमारेषेकडे येतो. एक सुंदर फटका, गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. 6 धावा मिळतात त्या संघाला. एकूण धावफलकात वाढ होते 29 आणि हा षटकार येतोय तो फलंदाज मिलिंदच्या माध्यमातून. 6 धावांचं योगदान त्यांनी षटकाराने खातं उघडलं. एकूण सिद्धार्थची चांगली गोलंदाजी पाहायला मिळेल. 7 धावा त्यांनी खर्च केले आणि 3 फलंदाज त्यांनी माघारी परतवले होते. ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली आणि अशा प्रकारे 3 बाद एकूण धावसंख्या धावफलकावर येते ती 29. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा 2 षटकं म्हणजे प्रति षटकाचा आपण विचार केला 14.50च्या सरासरी धावसंख्या धावफलकावर नोंदवतोय. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये नुपूर 11 तळवडे हा संघ मधल्या काळामध्ये या षटकामध्ये 3 विकेट गेले होते. पण षटकाराने पुन्हा एकदा आशा जिवंत ठेवली. कारण जसं आम्ही दोन्ही समालोचक म्हणत होतो की 6 षटकांच्या सामन्यामध्ये 70-75 धावा धावफलकावर येणं आवश्यक आहे. या धावा आल्या तर निश्चितच चांगली फलंदाजी पुढच्या संघाला खेळाच्या उत्तरार्धामध्ये दबाव टाकण्याची परिस्थिती असते. तर ही परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न येथे नुपूर 11 तळवडे संघ करतोय. पाहूया त्यामध्ये ते यशस्वी होणार का की अर्श 11 मुरुड संघ कमीत कमी धावामध्ये त्यांना रोखणार. 29 3 गडी बाद. गोलंदाजीमध्ये बदल होतोय. नवीन षटक. पावरपिचची 2 षटकं समाप्त झाली. सुंदर खेळपट्टी, सुरेख मैदान, सुंदर आयोजन आणि नियोजन हे खरं तर यश आहे मुरुड प्रीमियर लीगचं. आजचा 4था दिवस. गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि या ठिकाणी मात्र गोलंदाज संकलत यावी नवीन गोलंदाज मैदानामध्ये. यावी आपण पाहणार आहात चांगलं क्रिकेट आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आज मुरुड तालुक्यातले अनेक नामवंत क्रिकेटपटू बनावे यासाठी योगदान. या संपूर्ण अलिबागचा विचार जर आपण रायगड अलिबाग मधला जर विचार केला तर आगरी प्रीमियर लीग, भंडारी प्रीमियर लीग आणि त्यानंतर अर्थात अशा प्रकारचे म्हटल्यानंतर मुरुड प्रीमियर लीग, अलिबाग तालुका प्रीमियर लीग अशा अनेक क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतात. वळूया मैदानाकडे. राऊंड द विकेट. पहिला चेंडू यावेळी मात्र पूल केलाय. चेंडू जातोय. इथे मात्र पाहता चेंडू गेला लॉंगलेग क्षेत्रामध्ये आणि आला एकूण फटका. षटकार 6 धावांसाठी. षटकार 6 धावांचे योगदान इथे मिळते. षटकाराने
यावेळी धर्मेंद्र 6 धावांचे योगदान देत 7 धावा धावफलकावर येतात. एकूण धावफलकावर धाव येतात 35. 3 फलंदाज गमावल्यानंतर अर्थातच लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. आता मात्र लॉंगलेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलं. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट आपण इथे पाहताय. अर्थातच गली आहे. एक क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ आणि एक लॉंग ऑफ. युरोशन ऑफ साईडला, ऑन साईडला अर्थात लॉंग ऑन आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला तैनात केले आणि एक अर्थात लॉंगलेग अप्परकटच्या माध्यमातून खेळायचा प्रयत्न, चुकीचा प्रयत्न, फटक्यात ताकद कमी ठरली. अर्थात गली क्षेत्राच्या डोक्यावरून क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू खेळण्याचा प्रयत्न याच्या अंगाशी आला आणि षटकार मारणारा अर्थात फलंदाज धर्मेंद्र या ठिकाणी 7 या धावसंख्येवर धावा नोंदवून मैदान परत 4था फलंदाज मैदान गमावलाय आणि गोलंदाज संकलतला हे पहिलं यश. मुरुड प्रीमियर लीग युट्यूबच्या माध्यमातून 182 देशामध्ये क्रिकेट स्पर्धा आपण पाहू शकता. अंडर टीव्हीच्या माध्यमातून अर्थात ते योगदान देण्याचा प्रयत्न आयोजकांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं. 9 दिवस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सोमवार या स्पर्धेचा अर्थात 16 तारीख हा स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवशी अर्थातच तुम्हाला पाहणार आहात की कोणता संघ या ठिकाणी 70,000चा मानकरी ठरणार, तर उपविजेता ठरणार 50,000. द्वितीय क्रमांक, तिसरा क्रमांक 25, चतुर्थ क्रमांक 25, तब्बल 1,70,000 ही क्रिकेट स्पर्धा. जाऊया मैदानाकडे. ऋतिक नवीन फलंदाज मैदानामध्ये. अप्परकट हा वीरेंद्र सहवाग यांचा आवडता फटका होता. पूल आणि अप्परकटच्या माध्यमातून अर्थात त्यांनी क्रिकेटला योगदान दिलं. पण या ठिकाणी फलंदाज प्रयत्न थोडासा अपुरा ठरला, कारण अजून थोडासा वेगाने चेंडू फटका खेळला असता तर गलीच्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडू सीमापार झाला असता कव्हर पॉईंटला. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान नाही. नवीन फलंदाज ऋतिक येतोय. 4 बाद धावा 35 आहेत. दरम्यान पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने फिरकी गोलंदाजी. यावेळी मात्र बॅटचा स्पर्श झाला. शॉर्ट थर्डच्या क्षेत्राशी चेंडू अडू शकला नाही आणि बघता बघता चेंडू मात्र झाला सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चौकार येतोय. 4 धावांचं योगदान. 4 धावा मिळतात त्या फलंदाजाला. चौकाराने ऋतिक खाते उघडतोय. या संपूर्ण सामन्याचा आपण विचार केला. प्रत्येक फलंदाजाचा विचार करता राकेशने चौकाराने खातं उघडलं. त्यानंतर विजय 0 धावसंख्येवर बाद झाला. आदित्य 0 धावून बाद झाला. धर्मेंद्रने 1 धावेने खातं उघडलं. मिलिंद षटकाराने खातं उघडलं आणि ऋतिकने चौकाराने खातं उघडलं. एकूण धावफलकात वाढ होते 39. 39 धावा. ऑफ ब्रेक गोलंदाजी. यावेळी उजव्या यष्टीच्या जवळ चेंडू पडला, त्याला वळवला. यष्टीच्या चेंडूला पकडतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. 39 धावा धावफलकार आहेत. संकलत याची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आखूड टप्प्याचा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा चेंडू येतोय. कोणतीच चूक करत नाही. झेल घेतोय आणि हा 5वा फलंदाज या ठिकाणी नुपर इलोन तळोडे संघ गमावतोय. 39 या धावफलकावर 5 फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावलेत. 5 बाद 39 अशी अवस्था आहे या ठिकाणी आणि फलंदाज मात्र बाद झाला तो ऋतिक, ज्याने 1 चौकाराच्या माध्यमातून 3 चेंडूमध्ये फक्त 4 धावांचं योगदान दिलं. तिसरं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. नवीन फलंदाज सुमित मैदानामध्ये येतोय. एक नाव अलिबाग तालुक्यातलं, ज्याने अखाती देशामध्ये खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला. नौखार गावचा अर्थातच सुमित भगत. अलिबाग तालुक्यातून 3 खेळाडू खऱ्या अर्थाने अखाती देशामध्ये, ज्यामध्ये पंकज जाधव अलिबागचा, शिरोविक पेजारीचा, त्यानंतर सुमित भगत नौखारचा. मुरुडचा विचार केला तर मुरुडमधून अजूनही आपण प्रतीक्षा करतोय. 26 असे खेळाडू आहेत जे अखाती गेममध्ये गेले. जास्तीत जास्त खेळाडू हे अर्थात पनवेल तालुक्यातले. श्रीतेज सनिकेत बुल्लू यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी संकलितसाठी येतोय. संकलित पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर या ठिकाणी आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, दिशा दिले. चेंडू जातोय तो अर्थात मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं आणि 1 धावीचं रूपांतर जिथे मिळणार ते 2 धावांचं योगदान केलं. 2 धाव मिळतात संघाला आणि एकूण धावफलक धावा येतात त्या 41. षटक आपण पाहता तिसरं समाप्त झालं संकलितचं. त्याने 12 धावा केल्या आणि 2 खेळाडू त्याने बाद केले. अख्ख्या देशामध्ये आतापर्यंत जो मी पाहिलं उस्मान पटेल अर्थात तळोजा हा याने खूप चांगलं योगदान दिले. आकाश तारेकर पारगाव, आकाश गणपत तारेकर पारगाव
यांचा निश्चित उल्लेख करावा लागेल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर विश्वेश ठाकूर रायगड एक्सप्रेस ज्यांच्या नावाने संबोधलं होतं तो दिघोडे संघाचा, यांनी देखील खूप चांगलं योगदान दिलं. त्यानंतर विश्वजित म्हात्रे दापोलीचा, विशाल याचा देखील उल्लेख करावा. दापोलीचे 2 खेळाडू अकादी देशामध्ये गेले. हे पनवेलकरांचं खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर अंगदपुरीचं अर्थातच अंगद पाटील, इनामपुरीचा माफ करा, याचा देखील निश्चित उल्लेख करेन. एक चांगले जे गोलंदाज आहे, अनेक स्पर्धा त्यांनी गाजवले आणि अकादी देशामध्ये त्यांचं योगदान आहे. योगेश पेणकर, योगेश पवार हे देखील मोठी नावं आहेत क्रिकेट विश्वामध्ये, महाडचा आणि पेणचा. तर जाऊया आपण मैदानाकडे. षटक समाप्त झालं ते सिद्धार्थ 12 धावा त्यांनी खर्च केला, 2 विकेट त्यांनी प्राप्त केले आणि नवीन गोलंदाज या ठिकाणी 4थं षटक घेऊन येत आहे सिद्धार्थ. संघचं षटक समाप्त झालं. सिद्धार्थ आपलं वैयक्तिक 2रं षटक घेऊन या ठिकाणी मोरा एंड कडून असेल. संकलत षटक समाप्त झाल्यानंतर सिद्धार्थ येतोय. सिद्धार्थने 7 धावा दे 3 फलंदाजांनी त्यांनी बाद केलं होतं, तोच आहे. दरम्यान यावी चेंडू हवेत आहे, चेंडूला भिरकावून दिलं तर लॉफ्टेड शॉट मात्र फसला. झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र तुम्ही पाहतात झेल सुटला आणि फलंदाजाला मिळालं जीवदान. समोर फलंदाज होता तो अर्थातच मिलिंद, ज्याला जीवदान मिळालं, ज्याने मागाशी षटकार मारला होता. 8 धावांचं योगदान देतोय. धावफलकात 2 वाढ होते. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 43 धावा धावफलकावर आल्यात. अशा प्रकारे यावी मात्र जीवदानचा फायदा या ठिकाणी मिलिंद उचलणार का 8 या धावसंख्या खेळत असताना. माझ्यासोबत गुणलेखक जर आपण इथे पाहिलं तर अर्थातच खूप चांगलं नाव आहे करण गोंजे. गुणलेखकाच्या माध्यमामध्ये संदेश शेळके, सुकापूर पनवेल, कांचन पालकर हे नाव तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे. केवाळे पनवेल, जयेश पाटील खारघर आहे, अजय वर्तेकर कोपरा, सुभाष ठाकूर पडगे, उमेश भोईर चिंचपाडा ही नावं तुम्हाला नेहमी पाहायला मिळतात. जाऊया मैदानाकडे. यावेळी मोठा फटका मिड विकेट सीमारेचे पडे येतोय, एक दणदणीत आणि खटखटीत फटका. षटकार, 6 धावांचं योगदान. 6 धावा मिनिटात ते फलंदाजला आणि या 6 धावा मिनिटात ते फलंदाज मिलिंदला, ज्याला जीवदान मिळालं, तब्बल खेळतोय 2 षटकारांच्या माध्यमातून 14 धावसंख्येवर आणि एकूण धावा येतात त्या 49 अर्धशतकापर्यंत. कल्पेश अनुभवणे अलिबाग हा देखील एक अतिशय सुंदर गुणलेखक आहेत. विराज सके नवगाव, त्यानंतर अमन कप्तान हा फक्त 13 वर्षाचा खेळाडू आहे. या अंपायरला चेंडू द्यायचा आहे. सोगाव, अलिशान सोगावच्या माध्यमातून काल त्याचा उल्लेख मी केला, ज्याने 11 तास त्या स्पर्धेमध्ये न जागा सोडता गुणलेखन केलं. केवळ 13 वर्षाचा, 9वीत शिकणारा तो 8वीत शिकणारा तो मुलगा होता. ही गतवर्षीचा इतिहास तुम्हाला पाहायला मिळाला. आणि महिलांच्या माध्यमाने पाहिलं तर रत्नागिरीमध्ये अर्थात सोनमताई चव्हाण हे नाव मोठं आहे, जे खूप चांगलं गुणलेखनाच्या माध्यमाने आपल्याला पाहायला मिळतं. कव्हरेजच्या माध्यमातून क्रिकेट अलिबाग.in, प्रमोदजी कवळे, ड्रीम्स क्रिकेट अलिबाग, कौस्तुभ पाटील, PTC लाईव्ह, पनवेल टेनिस क्रिकेट.in, संदीपजी वास्कर यांचं नाव येतं. WTC स्पोर्टी एम्पायर लाईव्ह, राहुल उलवेकर, इंडिया क्रिक, राहुल वेट्टा, GTCच्या माध्यमातून अर्थातच जल्पेश भोईर डोंबोली, 70 स्पोर्ट्स लाईव्ह, सय्यद तारिक भाई, विपुल पांडुलकर, संदीपजी कीर अलिबागचे यांची नावं देखील या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान वळीया मैदानाकडे. यावी आणखीन एक मोठा फटका, त्या दिशेला चेंडूला आर पार मिड विकेट सीमारेषेकडे फेकून देतोय आणि जीवदानाचा फायदा काय असतो या ठिकाणी निश्चित आपल्याला मिळून देतोय. 6 धावांचे योगदान मिळला आणि एकूण धावफलकात धावा जाऊन पोहोचतात त्या 55. काय फलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकारांच्या मध्ये 20 या धावसंख्येवर फलंदाज मिलिंद. त्यानंतर टेनिस क्रिकेट.in, संतोष नाणेकर यांचा निश्चित मी उल्लेख करेन. JW डोंबोली क्रिकेटवर, फॉर्च्यून इव्हेंट्स खुटारी पनवेल, राजेंद्रदा म्हात्रे आणि कृष्णा म्हात्रे यांचं नाव निश्चित आहे. साईप्रीत लाव, संदेश शेळके सुकापूर हे देखील लाईव्ह क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात. दरम्यान आणखीन एक सलग 3चा फटका, षटकार. एखाद्या अर्थात फुटबॉल सारखा चेंडू इथे दिसतोय ते फलंदाज मिलिंदला आणि 3 सलग षटकार आणि या सामन्यामध्ये तब्बल 4 षटकारांच्या माध्यमातून योगदान देतोय. एकूण धावफलकात धावा येतात त्या 61. महत्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजी पिटाई केली. अर्थात गोलंदाज यावी अर्श 11 मुरुड संघाचा गोलंदाज सिद्धार्थ, ज्याने 2रे षटक फेकलं होतं, केवळ 7 धावा दिल्या होत्या आणि 3 फलंदाज बाद केले होते. त्या गोलंदाजी
दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या अर्थातच त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये ही पिटाई तुम्हाला पाहायला मिळाली. 24 लाईव्ह इव्हेंट संदेश पाटील बोरले हे देखील खूप मोठं नाव आहे पनवेल मधलं, आणि MTC लाईव्ह तळोजा रोशन केणी ही युट्यूबच्या माध्यमातून असलेली नावं आपल्याला पाहायला मिळतात. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. पुन्हा एकदा जोरकस पट्टा, चेंडू थांबत नाही, जिथे मात्र चेंडू जातोय मिड विकेटला, आणखीन येते चौकार. मी मगाशी म्हणालो की फुटबॉल सारखा चेंडू दिसतोय या फलंदाजाला, आणि या ठिकाणी जबरदस्त योगदान द्यायचा प्रयत्न केला ते अर्थातच मिलिंदनी. जीवदान मिळालं तेव्हा तो केवळ खेळत होता 6 धावसंख्येवर, आणि इथे तुम्ही पाहिलात आतापर्यंत 4 षटकारांच्या माध्यमा आणि चौकारांच्या माध्यमातून तब्बल 30 धावांचं योगदान त्यांनी दिलंय आपल्या संघाला. 63 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा मोठा फटका, काय फलंदाजी पाहायला मिळते मिलिंदची. जीवदान काय असतं हे तुम्हाला दाखवून द्या रोहित शर्मा आणि विराट कोहली स्टाईल मध्ये. आणि हा आणखीन एक षटकार इथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 6 धावा 36 या धावसंख्येवर. जबरदस्त फलंदाजी, 36 धावा धावफलकावर नोंदवल्यात त्या यावी. आणि मुरुड प्रीमियर लीगचं खरं तर यश म्हणल्यानंतर हा खेळाडू मिलिंद हा भालवर सारख्या एका दुर्गम मुरुड तालुक्यातल्या खेड्यातून हा मुलगा या ठिकाणी आला, आणि क्रिकेट रसिकांची मनं जिंकली युट्यूबच्या माध्यमातून आणि लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या माध्यमातून. धावफलका धावा येतात ते 71, आणि फलंदाज या ठिकाणी खेळतोय तब्बल 36 या धावसंख्येवर. एका खेड्यातून आलेला मुलगा पहा. आपण महेंद्रसिंग धोनी यांचा जर उल्लेख केला तर एक रेल्वे मधला झारखंडचा हा खेळाडू जो रेल्वेमध्ये टीसीचं काम करायचा. टीसीचं काम करताना तो क्रिकेटमध्ये आला, आणि बघता बघता आपल्या भारतीयांच्या गळ्यातला ताईत बनला. हे देखील योगदान असतं क्रिकेट क्षेत्रामध्ये. आणि खरं तर हीच तर खरं उद्दिष्ट आहे मुरुड प्रीमियर लीग. मी गेले 2 दिवस हाच उच्चार करतोय की मुरुड प्रीमियर लीगच्या माध्यमातून या खेळाडूंना आयोजकांनी पाहावं आणि त्यांना संधी द्यावी पुढे जाण्याची. अर्थात मुरुड तालुका ओलांडून रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्रातून भारतामध्ये आणि त्यानंतर अखादी देशामध्ये त्यांना संधी मिळावी, हेच मुख्य उद्दिष्ट ठेवून अर्थात यावी मुरुड प्रीमियर लीगच्या मधून ही संकल्पना पाहायला मिळते. सूरजजी डीके सरांच्या माध्यमातून सलग 3 षटकार जर मारले गेले तर आणखीन अर्थात 1000 रुपयाचा पारितोषिक असेल. बक्षिसांची खरात या ठिकाणी मिलिंद होते. तर षटक क्रमांक 4 इथे समाप्त होते. नवीन षटक घेऊन गोलंदाज उमेर यावी येतोय तो मजगाव एंड कडून, आणि समोर मात्र फलंदाज आहे सुमित वैयक्तिक 2 या धावसंख्येवर. 71 धावा धावफलकावर. दरम्यान वळी आपण मैदानाकडे. 5वं षटक पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. धावण्यामध्ये थोडंसं निश्चितच या ठिकाणी मृत चेंडू म्हणून घोषित केला जातोय. उमेर यावी सज्ज होतोय. दरम्यान यावी चेंडूला निश्चित दिशा दिली. चेंडू आपण पाहतात इथे जातोय डीप पॉइंट सीमारेच्या बडके कव्हर मध्ये चेंडूला मिळाला एक सुंदर फोटका चौकार. 4 धावांचं योगदान धावफलकात वाढवते ती 75. पडझड झाली होती या संघाची. 5 फलंदाज गमावले होते, पण त्यानंतर जीवदान मिळते मिलिंदला 6 धावसंख्येवर, आणि त्यानंतर त्यांनी 36 धावांचे योगदान दिले. मात्र सुमितने देखील आपला सहकारी चांगली फलंदाजी करतो, मग आपण कुठे कमी ठरू नये, आणि त्याचाच उद्दिष्ट 7व्या क्रमांकावर फलंदाजी तब्बल चौकाराने आपलं या ठिकाणी योगदान दिलं. 6 धावसंख्या खेळतोय 75 धावा धावफलकावर. दरम्यान उमेर 5वं षटक पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी जबरदस्त कव्हर ड्राईव्ह चेंडू पाहायला मिळतो. चेंडू थांबत नाही, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाणार. क्षेत्ररक्षक चेंडू देतोय. 2 धावांचं आतापर्यंत योगदान इथे मिळालं ते फलंदाजाला अर्थात सुमितला. 2 धावांच्या माध्यमातून सुमित जाऊन पोहोचतोय 77 धावा धावफलकावर. 2 धाव मिनिटात सुमित जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवर. एक चांगली स्थिरावलेली जोडी सुमित आणि मिलिंद. सुमित पुन्हा एकदा तयार. उमेर यावेळी बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक मात्र या ठिकाणी मिळेल ते अर्थात मिलिंदला. 1 धावेचे योगदान बॅकफुट स्क्वेअर क्षेत्रामध्ये. 1 धाव. लेगबाईचा इशारा पंचांचा येतोय. धावफलकात वाढवते ती 78.
78. एक चांगली धावसंख्या नोंदवली ती अर्श 11 मुरुड या संघाविरुद्ध नुपूर 11 तळवडे अर्थात दिपेश दादा म्हात्रे सरांच्या या संघाने. काय फलंदाजी पाहायला मिळाली. मिलिंद आहे 36 या धावसंख्येवर. सामना करेल गोलंदाज उमेरचा. पाचवे षटक मार्गस्थ मैदानामध्ये. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. बॅट चेंडू संपर्कने यष्टींच्या वरून चेंडू इथे गोलंदाजाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता यावेळी आपल्याला पाहायला मिळाली. आणि अशा प्रकारे कोणती धाव नाहीये. धावफलक स्थिर आहे तो 78. 78 या 78 धावसंख्येत 36 धावा मिलिंदच्या. मिलिंद भोवड पुन्हा एकदा या फलंदाजाला चिरावले फलंदाजाला मात्र संधी देत नाही तो हा गोलंदाज उमेर. 2 चेंडू निर्धाव खेळण्यात टाकण्यात यशस्वी ठरला. आणि अर्थातच या ठिकाणी षटकार आणि चौकारांची बरसात जेव्हा आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याला लगेच आठवण होते तो गोलंदाज वेस्ट इंडिज संघाचा कर्टनी एम्ब्रोज ज्याने या गोलंदाजावर जगातील कोणत्याही फलंदाजाने कधी षटकार मारू शकला नाही हे देखील योगदान आहे कर्टनी एम्ब्रोज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. इथे मात्र मिलिंदने षटकारांची बरसात केली. दरम्यान पुढचा चेंडू हवेतून खेळण्याचा प्रयत्न यष्टीच्या चेंडूच्या खाली हा झेल आणि मिलिंदची 36 धावांची एक धडाक्यात खेळी इथे मात्र समाप्त होते. 6वा धक्का बसतोय तो इथे नुपूर 11 तळवडे संघाला. 6 गडी बाद धाव येतात त्या 78. आणि अशा प्रकारे 6 फलंदाज या ठिकाणी गमवले. जरा टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे खेळाडूसाठी. मिलिंदने ज्याला 6 या धावसंख्येत जीवदान मिळालं त्यांनी तब्बल 36 धावांची एक जबरदस्त खेळी केली 10 चेंडूमध्ये फक्त. आणि एका खेडेगावातून आलेला हा मुलगा पहा भविष्यात त्याच्या निश्चितच त्याला संधी देऊ शकतील आयोजकांनी. खरं तर इतर आयोजकांनी त्याच्याकडे लक्ष केंद्रित करणार आणि ही स्पर्धा आपण पाहता धावप्रकार धाव येतात 78. 6 बाद. टाळ्यांचा कडकडाट व्हायला पाहिजे या खेळाडूसाठी. जबरदस्त फलंदाजी. नवीन फलंदाज मैदानामध्ये भरत येतोय. गोलंदाजाला यश मिळते. वादळ थांबवलं. वादळ आलं होतं मिलिंद नावाचं आणि मिलिंदने या ठिकाणी निश्चित मिळाल्या संधीचं सोनं केलं आणि 36 धावांचं योगदान दिलं. 78. 6 गडी बाद. तर वळी आपण हे षटक उमेरचं चांगलं षटक 7 धावा त्यांनी खर्च केल्या. एक चांगला फलंदाज अर्थात मिलिंदला त्यांनी बाद केलं आणि वादळ थांबवलं. आता मात्र अंतिम षटक असेल आणि संकलात पुन्हा एकदा नवी षटक घेऊन येतोय. यावेळी मात्र मोरायणकडून अंतिम षटक याच्या माध्यमातून गोलंदाज पंचांच्या उजवीकडून असेल आणि समोर मात्र फलंदाज यावेळी भरत. स्ट्राईकला मात्र सुमित आहे. नॉन स्ट्राईकला भरत आहे. पहिला चेंडू ऑफ ब्रेक गोलंदाजीचा निश्चित फायदा मिळाला. यावेळी मात्र मोठा फटका खेळला. डीप इंडिकेटला एक अंड आला. गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. जबरदस्त योगदान. एकूण धावफलकात पुन्हा एकदा 6 ने वाढवते. धावफलकात वाढवते ती 84. 84. 6 धावांचं योगदान सुमितला. सुमित एक षटकार चौकाच्या माध्यमातून जाऊन पोहोचतोय 13 धावसंख्येवर. 14 धावसंख्येवर 84 धावा. 90 धावा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं ज्या स्पर्धेमध्ये मोठा उच्चांक नोंदवला गेला. या उच्चांकाच्या जवळपास इथे मात्र नुपूर 11 तळवडे जो नुपूर 11 तळवडे संघ बॅकफुटर होता कारण सुरुवात अतिशय खराब झाली होती. पटापट 4 विकेट गेले होते परंतु त्यानंतर मिलिंदच्या खेळीने या आकार दिला आणि आता मात्र आणखीन एक मोठा फटका पुन्हा एकदा सुमितच्या बॅटमधून पाहायला मिळतं. 6 धावांचं योगदान मिळतं. डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये जाऊन पोहोचते तब्बल 20 या धावसंख्येवर आणि 90 धावा धावफलकावर. कालच्या धावांची बरोबरी केली. 90 धावा या धावफलकात. भंडारी प्रीमियर लीग मध्ये अर्थातच गेल्या रविवारी तब्बल 5 षटकामध्ये 95 धावा हा धावांचा उच्चांक नोंदवला होता आणि 5 षटकार मारले होते आपले आयोजक अर्थातच पराग खोत यांच्या माध्यमातून. परागदादा खोत यांनी ती फलंदाजी गाजवली होती. प्रेक्षकांची मनं ठरली होती आणि मालिकावीर म्हणून वॉशिंग मशीन मिळालं होतं ते परागदादा खोत यांना. त्यांना शुभेच्छा असतील पुढच्या स्पर्धेसाठी कारण निश्चितच एक मोठा खेळाडू आहे. उशिराने संधी मिळाली पण त्या संधीचं सोनं नक्कीच करेल ते परागदादा खोत. निश्चितच पुढच्या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळतील. जाऊया मैदानाकडे. यावी 90 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू
आता मात्र मानसिक दडपण पाहायला मिळतं. चेंडू मात्र सोयरचा इशारा येतोय. 91 धावा धावपलकडे येतात. सोयरच्या माध्यमातून 1 धावेचं योगदान इथे मिळालं. जेव्हा मिलिंदनी 36 धावांचे योगदान दिलं इथे सुमित देखील पाहतोय 2 षटकार आणि 1 चौकाच्या मध्ये 20 धावांचं त्यांनी योगदान दिलंय. पुढचा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे पॉइंट क्षेत्रामध्ये, मात्र त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि अशा प्रकारे 91 धावा 6 गडी बाद ही धावसंख्या आहे नुपुरी रन तलवडी संघाची. 91. सुमित पुढचा चेंडू फुलटॉस होता. बॅकफुटचा चेंडूला या ठिकाणी खेळलाय. अर्थात यावेळी स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, चेंडूची पकड करतोय तोपर्यंत यष्टी उकडली गेली. पण फलंदाज सुरक्षित आपल्या 2 धावांसाठी 22 या धावसंख्येवर सुमित आणि एकूण धावसंख्येत वाढ होते 93. काय फलंदाजी करतोय 93 धावा धावपलकावर, जबरदस्त योगदान. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. 93 धावा धावपलकार आहेत. या 2 चेंडूमध्ये षटकार जर आला तर कदाचित या ठिकाणी 100 गाठू शकेल हा संघ नुपुरी रन तळवडे संघ. आणि समोरचा फलंदाज देखील 22 धावसंख्येत सुमित. जेव्हा मिलिंद बाद झाल्यानंतर संपूर्ण सामन्याचे सूत्र त्यांनी या ठिकाणी पाहिलेत. अर्थात अर्शिलेन मुरुड या संघाकडे देखील तितके ताकदीचे फलंदाज आहेत, त्यामुळे निश्चित एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू बाकी शेवटचे. मैदानाकडे यावी पंचांच्या उजवीकडून गोलंदाज संकलात अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. सुमितचा बॅट फुकट जात चेंडू खेळण्याचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये यष्टीचे चेंडू जातोय, कोणती धाव येत नाही. अंतिम चेंडू असेल. धावपलकार धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्या 93 आल्यात आणि अर्थातच ह्या शेवटच्या चेंडूवर कोणता निर्णय येतोय. आणि शेवटच्या चेंडूवर चेंडूला हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात फलंदाज बाद. 7वा फलंदाज या ठिकाणी गमावला. 22 या धावसंख्येवर यावेळी मात्र फलंदाज सुमित बाद होतोय, ज्याने तब्बल 2 षटकार आणि 1 चौकाच्या माध्यमातून खेळी सजवली. 36 धावसंख्येवर मिलिंद, 22 या धावसंख्येवर सुमित आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र इथे समाप्त. 93 या धावसंख्येवर 94 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. 6 षटकांचा सामना आहे. 94 धावा अर्थात 15.67च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर नोंदवायची आहे. या ठिकाणी खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये अर्शिलेवन मुरुड असीमभाई मुल्ला यांचा संघ आहे. षटक होतं गोलंदाज संकलाचं मागणी षटक ठरलं. 15 धावा दिल्या आणि 1 फलंदाज त्यांनी बाद करण्यात यशस्वी ठरला. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र समाप्त होतोय. मी देखील इथे थांबतोय कारण आज मला 2 दिवस आयोजकांच्या माध्यमातून मला या मुरुड प्रीमियर लीग या मोठ्या स्पर्धेत समालोचन करण्याची संधी दिल्याबद्दल मी या स्पर्धेचा मराठी समाजाच्या काका म्हात्रे, विद्यानगर, अलिबाग तमाम आमच्या संपूर्ण या क्रिकेट मैदानातील सर्व क्रिकेट रसिक आणि त्याचबरोबर आमचे आयोजक यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय आणि आपल्यातून रजा घेतोय. अर्थात पुढील स्पर्धामध्ये पुन्हा एकदा निश्चित भेटेन. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. ऐकूया आमचे समालोचक यावेळी मात्र ज्याने गेले 2 दिवस खूप चांगले योगदान दिलेले मजगावचे मुस्ताकभाई अफराद सर यांचा आवाज गोड मधुर वाणीने हिंदी मधून आपण ऐकणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे सर. तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही ध्येय निश्चित करता आणि ते साध्य सुद्धा करता तेव्हा नक्कीच जगातील सर्वात आनंदी भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होत असते. कारण मागील सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो, 9 चेंडूमध्ये फक्त 3 धावा काढणारा मिलिंद या सामन्यामध्ये आपल्याला 36 धावांची एक तुफानी फलंदाजी, आतिशी बल्लेबाजी किंवा स्फोटक बल्लेबाजी आपल्याला बघायला मिळालं मित्रांनो. तर नक्कीच प्रत्येक वेळी आपल्याला एक ध्येय निश्चित करायचा असतो आणि ते साध्य सुद्धा करायचा असतो. तेव्हा ही अशी भावना, आनंदी भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. तसंच बोलायचं झालं तर मित्रांनो, सुमित ठाकूरने सुद्धा 22 धावांची विस्फोटक फलंदाजी केले आणि एक चांगला योगदान आपल्या संघासाठी दिलाय. राकेशने सुद्धा
सातत्याने दुसऱ्यांदा आपण पाहतोय मित्रांनो 22 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. विजय घाणेकरने मात्र थोडासा फंबल झाला होता आणि 2 चेंडू खेळल्यानंतर मात्र शून्यावरती तो बाद झाला होता. आदित्य शून्यावरती बाद झाला होता. धर्मेंद्र सातमकर सुद्धा एक षटकाराच्या साह्याने 7 धावांचं योगदान देऊ शकला. ऋतिकने एक चौकाराने फक्त 4 धावांचं योगदान देऊ शकला. एकूण 93 धावा धावफलकावर लगावता आलेल्या आहेत नुपूर 11 तेलवडे या संघाला. 94 धावांचा उद्दिष्ट असेल. पुन्हा मित्रांनो मी या सामन्याचा धावता समालोचन अर्थात उत्तरार्धामध्ये काय घडेल, काय बिघडेल, काय बनेल हे सांगण्यासाठी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी मुश्ताक अफराद आपल्या समोर नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेन. या सामन्याचा धावता समालोचन आपल्यापर्यंत राष्ट्रीय भाषेमध्ये अर्थात हिंदीमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. धन्यवाद काका. सर दोस्तों हमने 2 दिन जिसके सहवास में गुजारा, जिसके साथ जिसके सोहबत में गुजारा, काफ़ी आनंद और काफ़ी प्रेम मिला है. काका म्हात्रे सर के तरफ से एक सीनियर कमेंटेटर और 94 रनों का जीत का लक्ष्य है दोस्तों. मुरुड प्रीमियर लीग सीजन 2 विनर टीम के लिए दोस्तों 70,000 का कैश प्राइज दिया जाएगा जो कि यहाँ पर प्राप्त हुआ है दोस्तों. एक दानशूर व्यक्ति अर्थात दिलीप भोईर उर्फ छोटुम सेठ, रायगढ़ जिला परिषद के मेंबर. उसी तरह से हर टूर्नामेंट हर मैच के लिए ट्रॉफी हमारे परम मित्र अर्थात सम्माननीय भरत शेठ बेलोसे की तरफ से दी गई है जो कि उप जिला प्रमुख है शिंदेगढ़ अर्थात बाला साहेब ठाकरे यानी कि शिंदेगढ़ के. चलिए मैच पर चलते हैं दोस्तों. समय समय पे हम चर्चा करते रहेंगे. पहली गेंद रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश की थी, स्विच हिट करने की कोशिश की थी जुहेब उल्डे ने. 94 रनों का लक्ष्य का पीछा करना है. कल भी आखिरी मुकाबला हमने देखा था दोस्तों 90 रनों का लक्ष्य रखा था जंजीरा पॉइंट के सामने. आदित्य काशीद ने और आखिरी ओवर में जीत और फतेह हासिल की थी. इम्प्रोवाइज किया था ऑन साइड में, लेग साइड बिल्कुल लेग लॉन्ग लेग की दिशा में खेला था और केवल यहां पर 2 रन मिलते हुए जुहेब उल्डे को. तो इस प्रतियोगिता का यानी कि मुरुड प्रीमियर लीग का पर्व दूसरा उसका सेकंड प्राइज होगा 50,000 जो कि दोस्तों सम्माननीय प्रशांत सेठ मिसाल की तरफ से दिया गया है जो कि उप जिला प्रमुख है उद्धव बाला साहेब ठाकरे गट अर्थात उद्धव गट के. और उसी तरह से 3rd और 4th प्राइज जैसे कि चित्रलेखा ताई पाटिल, और चौथा जो बख्शीश है दोस्तों अमीर मधुशेठ ठाकुर अर्थात पिंटिया ठाकुर जो कि उद्घाटन 16 को यहाँ पर उपस्थित भी थे दोस्तों. एक क्रिकेट पट्टू भी और एक बहुत ही हाई खेला हुआ ये स्ट्रोक और कोई गलती नहीं की दोस्तों. यहाँ पर नुपुर 11 के गेंद खिलाड़ी ने भारत ने और एक आसान सा कैच बना लिया दोस्तों. जुहेब उल्डे को बैक टू द पवेलियन भेजने पर मजबूर कर दिया. पहला झटका और पहले झटके से देखना किस तरह से संभल कर अब ये 2 युवा बल्लेबाज अर्श 11 मुरुड की जानिब से बल्लेबाजी करेंगे. जिम्मेदारी होगी आपको जो प्लेटफॉर्म दिया गया है आपके टीम के कप्तान के, आपके टीम के नाम के लिए आपको खेलना है दोस्तों. जिस नाम की जर्सी अपने आप के अपने शरीर पर अपने जिस्म पर परिधान की है उस नाम के लिए आपको खेलना होगा. क्रिकेट के तमाम दर्दी रसिकों को मैं फिर से एक मर्तबा हार्दिक हार्दिक स्वागत करूंगा. चौथे दिन का आखिरी मुकाबला. अभी आए हुए दर्शकों को बताता चलूं कि नुपुर 11 तेलवड़े और अर्श 11 मुरुड के दरमियान खेला जा रहा है. टॉस जीता था अर्श 11 मुरुड ने और पहले फील्डिंग करने का फैसला किया था. और जब हमने कप्तान से संवाद साधा था क्योंकि पिछले मैच में जिस तरह से बल्लेबाजी की थी दोस्तों विजय घानेकर ने, राकेश ने बहुत ही ताबड़तोड़ बल्लेबाजी की थी, तभी हमने ये सवाल किया था कि भाई पिछले इनिंग को देखते हुए आप कहां तक रोकना चाहोगे. तो 70 से 75 का लक्ष्य दिया था उमेर पंगारकर ने, लेकिन उससे भी शानदार बल्लेबाजी की दोस्तों
नुपुर 11 तेलवड़े के बल्लेबाजों ने और तब्बल 93 रन स्कोर कार्ड पर जड़ दिए। 94 रनों का जीत का लक्ष्य रखा है दोस्तों। पहला ओवर प्रगति पर है। अच्छी गेंदबाजी हो रही है क्योंकि पहला ब्रेक थ्रू यहाँ पर गेंदबाज, हाँ इस मर्तबा केवल हाथ में खेला और खराब स्ट्रोक यहां पर आमिर तालिब के बल्ले से आता हुआ दोस्तों। अब पछताए क्या होवे जब चिड़िया चुग गई खेत। सर्कल के 30 गज के दायरे में हम देख रहे थे दोस्तों, एक सापला रचा हुआ था, एक साकली रचाई हुई थी और उसको सापले को आपको भेजना था, उस साकली को आपको भेजना था, क्योंकि ये बहुत ही अच्छा मैदान है। आपको हवा में नहीं तो अलोंग द कारपेट खेलकर आप अच्छे रन जोड़ सकते थे। 94 रनों का लक्ष्य का अगर पीछा करती है, कामयाब होती है तो ये बहुत ही बड़ी जीत हासिल हो सकती है, लेकिन इसके लिए आपको एरी चोटी का जोर लगाना होगा। तरंग केवल स्कोर है 2 रन। बॉल, लास्ट बॉल टू गो, आखिरी गेंद आना शेष। पहले ओवर की आखिरी गेंद, 2 विकेट इस वक्त डगआउट में पहुंचे हैं। पहले आउट हुए थे बल्लेबाज जुहैब, जिन्होंने केवल 4 गेंदों का सामना करने के बाद 2 रन बनाए थे, लेकिन कमाल की गेंदबाजी दोस्तों सुमीत द्वारा यहां पर देखने को मिल रही है। अपनी 5 गेंदों में बैक टू बैक 2 झटके और ऑन हाईट्रिक। सलमान शेख एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है दोस्तों, और 2-3 साल पहले अगर बात की जाए तो दोस्तों मैंने अगरदंडा चषक में शानदार बल्लेबाजी करते हुए इस खिलाड़ी को देखा था। एक अर्धशतक अपने नाम पर करने वाला, मैन ऑफ द सीरीज का पुरस्कार जिसने खिताब जिसने अपने नाम किया था, वो सलमान शेख के ऊपर सबकी निगाहें होगी। संडे को दोस्तों पराग खोत ने मैन ऑफ द सीरीज मयंक भंडारी चषक जीता था और 3 मैन ऑफ द मैच के साथ मैन ऑफ द सीरीज भी अपने नाम कर दी थी दोस्तों। इस बीच वाइड बॉल अंपायर जी का इशारा, 1 रन का इजाफा होगा। कहीं ना कहीं ये रन बहुत ही मददगार भी हो गए, क्योंकि इस पर एक एक्स्ट्रा गेंद भी आपको मिलेगी और रन भले ही कैसे ही आए लेकिन आना बहुत ही जरूरी है। बिल्कुल हमारे मजगांव की गोल्डन वॉइस नरेश जी बुल्लू सर भी बिल्कुल हमारे सामने नजर आ रहे हैं दोस्तों। है बहुत ही खूबसूरत आवाज के मालिक, बड़े बड़े कॉन्सर्ट आपने इनके माध्यम से सुने भी होंगे और देखे भी होंगे सोशल मीडिया अर्थात फेसबुक के माध्यम से। खेला जरूर एक कॉर्नर की दिशा में, खिलाड़ी वहां पर तैनात है। रन मिलने वाला है 1 और इस 1 रन के साथ 4 रन 2 विकेट के नुकसान पर सलमान शेख को अब सलमान खान की तरह 10 कदम दिखाना होगा, यानी कि चौके और छक्कों की बरसात लगानी होगी, तब ये मुकाबला और ये तब भी आप लक्ष्य पा सकते हैं। क्योंकि यहां पर ये आखिरी मुकाबला इस प्रतियोगिता से आपको बाहर करेगा और जीतने वाली टीम को सुपर 14 में पहुंचाएगा दोस्तों। डीजे सनमेश का सपना है कि उनकी टीम अगले यानी कि नॉकआउट राउंड के लिए सुपर 14 में प्रवेश करे। दूसरी जानिब अगर बात की जाए तो दोस्तों आसिम मुल्ला एक बहुत ही अच्छा संगमालक, अपने खिलाड़ियों के ऊपर लगातार से उनके पीछे खंबीर पड़े विश्वास का हाथ रखता है और बड़े बड़े टूर्नामेंट में बड़े बड़े मैचेस में दोस्तों अपने खिलाड़ियों को मोटिवेट करने का काम करता है। उनके बेस्ट सपोर्टिंग फैन नाइफ, बिलाल, रिजवान भाई संदिलकर, समीर भाई दौनाक इस वक्त यकीनन इस मैच का आनंद ले रहे होंगे। ऑन फील्ड कहीं या फिर ऑनलाइन हमारे साथ जुड़े होंगे, उन सभी ऑनलाइन जुड़े हुए हमारे दर्शकों का हम हार्दिक हार्दिक स्वागत करना चाहेंगे दोस्तों मुरुड प्रीमियर लीग पर्व 2 में। रन बन नहीं रहे, केवल 4 रन स्कोर कार्ड पर लगे 2 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर अपने प्रगति पर सलमान शेख, आहा इस मर्तबा सलमान ने बल्ला घुमाया, हवा में खेला है और यहां पर अंपायर जी का इशारा आता हुआ आसमान दिखाया है। 6 रन 10 रन 2 अंकों में रनों की संख्या पहुंची है। 94 रनों का लक्ष्य है दोस्तों। यह मुकाबला जीतना है, अपने संगमालक को खुश करना है, तो आपको बिल्कुल इसी तरह की ताबड़तोड़ बल्लेबाजी करनी होगी, विस्फोटक बल्लेबाजी करनी होगी।
जिस तरह से कल के आखिरी मुकाबले में दोस्तों निखिल धारवे और प्रसाद काते ने की थी, कमाल की बल्लेबाजी की थी। एक ने 38 जड़े थे तो एक ने 13 गेंदों में 32 रन की यादगार पारी खेली थी दोस्तों। तो इस मैदान पर हमने देखा हमारे सभी स्टार बल्लेबाज जो है मुरुड तालुके के कहीं ना कहीं अपनी छाप छोड़ने में सक्सेस रहे हैं। हाँ, फिर से एक मरतबा सीधे बल्ले से गेंद आई ब्लैक स्क्रीन पर, गेंद वन बाउंस, छक्का। ये भी इस मरतबा भी देखिए ऐसा लग रहा था कि गेंद वन बाउंस गिरी है दोस्तों, लेकिन यहां पर अंपायर जी की पैनी नजर, बिल्कुल इशारा मिला 6 का, बैक टू बैक ये लगने वाला दूसरा छक्का सलमान शेख के बल्ले से निकलता हुआ, और इस छक्के के बाद रनों की संख्या सीधे 16 रनों पर। 16 रन 2 विकेट के नुकसान पर। अब एक अच्छी पार्टनरशिप, एक अच्छी साझेदारी तीसरे विकेट के लिए सलमान और अरबाज सागवेकर के दरमियान पनपती हुई। 16 रन, 94 रनों का जीत का लक्ष्य है। शॉट ऑफ लेन गेंद हाफ ट्रैक कर, और यहां पर गेंद को रोका जरूर है खिलाड़ी ने, बिल्कुल डीप मिड विकेट के क्षेत्र में जो खिलाड़ी तैनात आदित्य, और यहां पर केवल 1 रन मिलता हुआ सलमान शेख को इस 1 रन के साथ 17 रन ऑन स्कोरबोर्ड। 17 का खतरा। क्रिकेट में भले ही अशुभ संख्या मानी जाती हो दोस्तों, लेकिन 17 नंबर की जर्सी कौन भूल सकता है दोस्तों। तो यहां पर अब जिम्मेदारी होगी अरबाज सागवेकर के ऊपर। ऋषभ पंत भी दोस्तों 17 नंबर की जर्सी यूज करता है, परिधान करता है, लेकिन हमने देखा था एक दुखद घटना घटी थी दोस्तों, एक बहुत ही बड़ा एक्सीडेंट हुआ था। इस बीच अरबाज सागवेकर ने हवा में खेला है और इस बार भी नतीजा सेम, यानी कि आने वाला इस ओवर में ये तीसरा छक्का अर्श मुरूड के बल्लेबाज के द्वारा, और इस 6 के साथ अब तेजी से रनों की संख्या आगे बढ़ती पहुंची है 23 रन। बहुत ही शानदार छक्का दोस्तों यहां पर अरबाज सागवेकर के द्वारा हमने देखा है, यानी कि अब ये दोनों ही बल्लेबाज वेल सेट बल्लेबाज की तरह बल्लेबाजी कर रहे हैं। फिर से एक मरतबा, इस मरतबा हवा में गेंद है, फटका क्या फंसा है या ये भी जाएगा? 6 रनों के लिए ये तो कमाल का ओवर दोस्तों अर्श मुरूड के पक्ष में जाता हुआ, क्योंकि इस ओवर में तरंग आए हैं 4 छक्के, कुल मिलाकर 25 रन। जिस तरह से आपने देखा था टूट के पड़े थे दोस्तों, बिल्कुल एक बम जिस तरह से फटता है उस तरह से फटे थे राकेश मिलिंद। और अब दोस्तों यहां पर सलमान और अरबाज सागवेकर ने 2-2 छक्के लगाए और 29 पर 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या को पहुंचाया है। अगर पहले बल्लेबाजी करते हुए तरंग बात की जाए तो 29 रन बनाए थे नुपुर 11 तेलवड़े ने भी, और जवाब में अगर बात की जाए तो यहां पर अर्श 11 ने भी बनाए हैं 29 रन, यानी मुकाबला बराबरी का हो रहा है दोस्तों। वो कहते हैं ना कि मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को कुछ नहीं मिलता है जिंदगी में, लेकिन लड़ने और संघर्ष करने वालों के कदमों में जहान होता है। तो आपको संघर्ष करना होगा। जिस तरह से मैंने कहा था ना कि हार या जीत आपकी सोच पर निर्भर करती है। मान लो तो हार और ठान लो तो वो जीत कहलाती है दोस्तों। यहां पर इस वक्त अच्छी बल्लेबाजी हो रही है, यानी कि जीत की उम्मीद अर्श के टीम ऑनर हसीम मुल्ला को नजर आती हुई। अगर सलमान शेख अपने पुराने फॉर्म में लौटते हैं तो तरंग, मुझे ऐसा लगता है कि यह मैच का नतीजा कुछ भी आ सकता है। लेकिन विजय घानेकर ने हाथों में गेंद लिया, जिस खिलाड़ी ने, जिस गेंदबाज ने इससे पहले वाले मुकाबले में 5 बल्लेबाजों को आउट किया था, यह भी नहीं भूलना चाहिए। मैं यानी कि टाइगर अभी जिंदा है। विजय घानेकर, कमाल की गेंदबाजी दोस्तों।
पिछले मुकाबले में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी, ताबड़तोड़ 28 रन जड़ दिए थे। वही कप्तान अब अपने हाथों में गेंद संभाले हुए, इस गेंदबाजी का भार मात्र अपने कांधे पर उठाए हुए, मुझे भी अपने टीम मालिक को खुश करना है। अच्छी गेंद लगातार लेके यहाँ पर कवर की दिशा में खेलना चाहते थे, इनसाइड एज लगने के बाद गेंद बिल्कुल स्टंप से करीब से निकल गई सुमित ठाकुर के पास, और यहाँ पर मात्र रन लेने का कोई समय नहीं था दोनों ही बल्लेबाजों के पास। 2 ओवर की समाप्ति पर जो रनों की संख्या थी 29, 2 ओवर और 2 गेंदों में भी वही रनों की संख्या इस वक्त स्थिर है, कायम है स्कोर कार्ड पर। इस मर्तबा धीमी गति की गेंद थी, लॉन्ग ऑन क्षेत्र में खेला है राकेश का अच्छा क्षेत्र रक्षण, लेकिन इस बीच 2 रन आसानी से मुकम्मल किए। बहुत ही अच्छा क्षेत्र रक्षण दोस्तों, राकेश और मिलन का एक अच्छा सपोर्ट, एक दूसरे के लिए मदद, अच्छा बैकअप, वरना इस तरह से जब गेंद उछलकर सर से निकल जाती है ना तो उसे सीमा रेखा के अंदर रोकना बहुत ही मुश्किल हो जाता है दोस्तों, क्योंकि इस मैदान का तजुर्बा हमें काफी है। यहाँ 90 और 100 के दशक में यानी कि 1900, हाँ यहाँ पर बहुत ही शानदार स्ट्रोक, ये कमाल का छक्का दोस्तों, ये कॉन्फिडेंस लेवल हाई करने वाला छक्का है, ये आत्मविश्वास बढ़ाने वाला छक्का है, सलमान शेख के बल्ले से आता हुआ। और इस 6 के बाद अगर रन की बात की जाए, 6 की सहायता से रनों की संख्या पहुंचे सीधे 37 रनों पर, 37 है ना, 37, 2 विकेट के नुकसान पर। पहला विकेट गिरा था जब स्कोर था 2, दूसरा विकेट गिरा था जब स्कोर था 2, और अगर बात की जाए तो 34 रनों की साझेदारी तीसरे विकेट के लिए। कहीं ना कहीं एक तरफ खामोशी तो एक तरफ जल्लोश हम देख रहे हैं दोस्तों, ये भी बहुत ही करारा प्रहार, वार पर पलटवार, गेंद जा रही है सीमा पार, बिग 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 षटकार, यह बहुत ही कड़क प्रहार था दोस्तों। 6 से रनों की संख्या अब तेजी से आगे बढ़ रही है तरंग, आने वाले दर्शकों को भी इस मैच में अब बहुत ही मजा आने वाला है, क्योंकि जो बहुत ही महत्वपूर्ण गेंदबाज जिसने पिछले मैच में 5 विकेट लिए थे, उसी गेंदबाज पर प्रहार हो रहा है, और छक्के के साथ 43 रन स्कोर कार्ड पर लगे हैं। चला चेंडू घेऊन या, स्वयंसेवक असतील त्यांना विनंती आहे मित्रांनो, सहकार्य करा आयोजकांना, कारण का पहिल्या दिवशीपासून आपण पाहतोय भरपूर चेंडू या ठिकाणी त्या ठिकाणी गेलेले आहेत। हा इस मर्तबा खराब गेंद थी, हवा में फुल टच गेंद थी, खेला था डीप एक्स्ट्रा कवर के ऊपर से, और केवल 2 रन मिलते हुए अंपायर जी ने डीआरएस का कॉल किया है, यानी कि ऑन फील्ड अंपायर चाहते हैं कि वेस्ट हाइट से क्या गेंद ये ऊपर थी। दो रन तो यहां पर मिले हैं, अगर बात की जाए डिसीजन पेंडिंग है, लेकिन इस 2 रन के साथ रनों की संख्या 45 तक तो पहुंची है। क्या नो गेंद होगी, ये अंपायर चेक करना चाहते हैं। थर्ड अंपायरला विनंती असेल, अमित सर तुम्ही या, कारण एक न्यूट्रल अंपायर तटस्थ पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतो। पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, विनंती असेल। नाही बरोबर, सरांनीच पाहायचं आहे, कारण तेच या ठिकाणी ऑफिशियली पंच असतील, लक्षात असू द्या। पाणी घेऊन जा मित्रांनो। पानी लेके जाए। तो ये फेयर डिलीवरी है, अंपायर जी ने आखिरी निर्णय दे दिया दोस्तों। लेकिन किसी भी टीम के साथ, किसी खिलाड़ी के साथ नाइंसाफी न हो, ये मुझे भी बहुत ही संतुष्ट करने वाला ये निर्णय लगा था, क्योंकि मुकाबला बहुत ही अच्छा हो रहा है। बिल्कुल बिल्कुल, और जिस तरह से देखिए जो बल्लेबाज था झुककर बल्लेबाजी और थोड़ा सा फ्रंट भी था, तो इसी वजह से देखिए डिस्प्ले पर भी आप देख सकते हैं दोस्तों कि ये फेयर डिलीवरी क्यों करार दी गई है, क्योंकि बल्लेबाज पहले ही सफल हो चुका था, आगे निकला था सलमान,
और थोड़ी सी बॉडी में भी आपने झुकाव लाया था, यानी कि फ्लेक्सिबिलिटी हमने देखी, और यही वजह रही कि थर्ड अंपायर अर्थात स्वतः हेमंत सर अमित सर ने इसको फेयर डिक्लेयर करार दिया, यानी कि 2 रन मिले। 3 ओवर की समाप्ति आपको बताता चलो कि 45 रन स्कोर कार्ड पर लगे हैं। अब जीत के लिए दोस्तों तरंग मुझे बता रहा है कि 18 गेंदे और 49 रन रिक्वायर्ड। पहली 3 ओवर में आपने 45 रन बना लिए हैं, अब बची हुई 3 ओवर में आपको 49 रन बनाने हैं। 18 गेंदे 49 रन, 18 गेंदे में 45 रन बने हैं और 18 गेंदों में 49 रनों की आवश्यकता है। दूर से खेलने का प्रयास, अवे फ्रॉम द बॉडी, बल्ले का बाहरी किनारा और बैक टू द पवेलियन लौटते हुए बाद सागवेकर केवल 2 छक्के जड़ने के बाद। अब अरबाज सागवेकर की जगह दोस्तों हम देख रहे टीम के लीडर, टीम के कप्तान, टीम की धुरा जिसके हाथ में सौंपी है असीम मुल्ला ने। उस बल्लेबाज, उस खिलाड़ी का नाम है उमेर पंगारकर। दूर से खेलने का साहस किया था, प्रयास किया था और गेंद ने बल्ले का बाहरी किनारा ब्रश करके, स्पर्श करके गेंद निकल गई थी दोस्तों विकेट कीपर सुमित ठाकुर के हाथों में। तो जब जरूरत पड़ी उस वक्त हमने देखा दोस्तों यहां पर ऋतिक ने अपने टीम को ब्रेक थ्रू दिलाया है। लेकिन इस बीच अगर बात की जाए तो दोनों के दरमियान तरंग 43 रन की पार्टनरशिप भी हुई, भागीदारी भी हुई, साझेदारी भी हुई। हाँ, अगली गेंद पर ऋतिक ने दे डाला एक और शानदार झटका, क्योंकि दीपू मात्रे के चेहरे पे मुझे वो मुस्कान लौटानी है। कहीं ना कहीं एक मायूस कुन चेहरा हम देख रहे थे दोस्तों दीपू मात्रे का, जिस तरह से पहली 3 ओवर घटी थी। खड़े खड़े खेलने का प्रयास किया था। वो कहते हैं ना कि मोबाइल में नेटवर्क और बल्लेबाजी में फुटवर्क होना बहुत ही जरूरी होता है। अगर ये दोनों ही चीजें ना हो तो फिर कोई भी चीज मुमकिन नहीं है। और अब हैट्रिक की कगार पर है ऋतिक, क्या तीसरे हैट्रिक लेने वाले गेंदबाज बनेंगे? ये देखना काफी दिलचस्प होगा दोस्तों। मौका जरूर है। संकलात चोगले, जिम्मेदारी होगी दोस्तों संकलात के ऊपर। शानदार बल्लेबाजी संकलात ने हमने देखा था नांदगांव में भी की थी और इस प्रतियोगिता में भी दूसरे मुकाबले में बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। अब जिम्मेदारी मुझे साथ देनी है। मेरे दोस्त, मेरे सहकारी बल्लेबाज जो कि इस वक्त बहुत ही अच्छे फॉर्म में नजर आ रहा है, सलमान शेख को क्या कोशिश होगी संकलात की? क्या यहाँ पर हैट्रिक मुकम्मल होगी? हाँ, लेकिन इम्प्रोवाइज किया है, पुल किया है, गेंद जा रही है हवा में। कोशिश जरूर की थी आदित्य ने, लेकिन गेंद वन बाउंस, सीमा रेशा पार, खड़खड़ित दंडनित चौकार। 49 ऑन स्कोरबोर्ड दोस्तों, 45 रनों की जरूरत। देखिए क्या मुकाबला हो रहा है दोस्तों, बिल्कुल पेंडुलम की तरह, इधर से उधर, उधर से इधर। दिल की धड़कनें यहाँ की तेज तो कभी दिल की धड़कनें वहां की तेज हो रही है। 49 इस मरतबा ओवर पिच डिलीवरी थी, अलॉन्ग द कारपेट खेला जरूर है, थोड़ा सा बल्ला ऊपर था और 1 रन इस बीच आसानी के साथ मुकम्मल किया संकलात ने और अर्धशतक टीम का यहां पर मुकम्मल हो चुका है। अब जीत के लिए जरूरी है 44 रन, 44 रनों की जरूरत। सलमान शेख एक आशा की किरण, जिसने 4 छक्के जड़े दोस्तों, 2 डबल और 2 सिंगल के साथ 28 रन बनाए, 30 रन बनाए हैं, 2 डबल है और 11 गेंदें केवल खेली है। बहुत ही अच्छा मुकाबला हो रहा है दोस्तों। ढलती हुई शाम का यह मंजर, सामने हमारे कैमरामैन बिल्कुल निकेश पाटिल और यहां पर अच्छी वापसी होती हुई ऋतिक की। अच्छी वापसी, 50 रन पूरे, 44 रनों की मजीद दरकार, गेंदें बची है 13। गेंदे, 45-44 रनों की जरूरत। यहां पर अच्छा क्षेत्र रक्षण कहा जा सकता है दोस्तों, खुद विजय घानेकर है लॉन्गॉन क्षेत्र में और केवल 1 रन मिलता हुआ स्ट्राइक को अपने पास रखा है सलमान शेख ने। 12 गेंदे, 43 रनों की आवश्यकता।
मैच में कुछ भी हो सकता है, कहीं भी ना जाइए, क्योंकि कल का आखिरी मुकाबला भी हमने देखा था दोस्तों, बहुत ही अच्छा हुआ था। और यही इस प्लेटफॉर्म की खासियत है दोस्तों, क्योंकि जिस तरह से हमने देखा मिलिंद भुवड़ एक छोटे से गांव से बिलोंग करने वाला, माहलोर मालूंगा के अंदर का ये अति दुर्गम भागातला हा खेळाडू, हा? विकी चोगले ने दोस्तों अपने आयुष्य का एक अर्धशतक शानदार जड़ा था, और इस अर्धशतक के लिए विकी को लगभग 15-20 साल का इंतजार करना पड़ा था दोस्तों। लेकिन ये एमपीएल सीजन सेकंड यादगार होगा, अविस्मरणीय होगा विकी चोगले के लिए। यहां पर देखिए डटकर बल्लेबाजी हो रही है। सलमान शेख अपने निजी 31 के स्कोर पर बल्लेबाजी कर रहा है, बहुत ही अच्छी बल्लेबाजी। वो कहते हैं ना कि जीत निश्चित हो तो कायर भी लड़ते हैं, लेकिन बहादुर वही कहलाते जो हार निश्चित हो फिर भी मैदान नहीं छोड़ते। तो यहां पर बहादुरी तो सलमान शेख ने दिखाई है दोस्तों, कि आखिरी ये किरण होगी जीत की, क्योंकि टॉप ऑर्डर हमने देखा था जुएब जल्द आउट हुए थे, अरबाज ने 2 छक्के लगाए थे, आमिर ने निराश किया था, लेकिन सलमान ने शानदार बल्लेबाजी की, उमेर ने निराश किया था दोस्तों। विजय हाफ ट्रैकर, लेकिन ये बहुत ही बेहतरीन डिलीवरी थी दोस्तों, परफ्यूम डिलीवरी इसको कहा जाता है। नाक के बिल्कुल करीब से सूंघती हुई गेंद निकल गई थी, ये बहुत ही बढ़िया लाइन विजय घानेकर की। और ऐसी स्थिति में कई मर्तबा दोस्तों इस खिलाड़ी ने अपनी टीम को जीत दिलाई होगी, क्योंकि बड़ा टूर्नामेंट, बड़े बड़े मैदान में जिस खिलाड़ी ने अपने बेहतरीन गेंदबाजी और बल्लेबाजी से एक अपनी छाप छोड़ी है वही गेंदबाज, लेकिन ये करारा प्रहार हो रहा है दोस्तों। अनफॉर्चुनेटली दिशा बदली गेंद ने, लेकिन इस बार भी गेंद जा रही है 1 बाउंस 2 बाउंस चौकार, 4 रन। इस 4 के साथ अगर बात की जाए तो 55 रन, यानी कि जीत के लिए 39 रनों की अभी भी दरकार है। 10 गेंदें 39 रन, हर गेंद पर 4-4 रन अब जड़ने होंगे, बनाने अनिवार्य है दोस्तों। क्या यहां पर अर्श 11 का सफर खत्म होगा या फिर एक बड़ी जीत यहां पर हासिल होगी, यह देखना काफी दिलचस्प होगा दोस्तों, क्योंकि आसान तो नहीं है ये लक्ष्य जो रखा गया। और इस बीच सुमित ठाकुर का एक्स्ट्रा एफर्ट हम देख रहे हैं, हालांकि गेंद जमीन पर पड़ने के बाद तेजी से उछली थी, लेकिन ऊंचा जंप करते हुए देखिए किस तरह से हाथों से स्पर्श किया गेंद को और उसकी गति को कम कर दिया, वहीं पर गेंद गिरी। और इस बीच मात्र रन लेने का कोई बल्लेबाजों के पास मौका या समय नहीं था। उनतालीस रनों की जरूरत है, 55 रन ऑन स्कोर बोर्ड। 1 रन तो जरूर मिलेगा, लेकिन अब एक रन से तो बात नहीं बनने वाली। अब आपको कड़े प्रहार करने होंगे, सुल्तानी टोले और बड़े छक्के लगाने होंगे दोस्तों, तब जाके आप ये मुकाबला जीत सकोगे। अगर देखा जाए तो बिल्कुल 80-20 का ये मुकाबला, समीकरण कुछ इस तरह से नजर आते हुए। दर्शक फिर से एक मर्तबा अपनी जगह से खड़े हो गए। क्या मुकाबला बहुत ही रोमांचक होगा, क्योंकि जब जब दर्शक मैदान से जब अपनी जगह से हिट उठते हैं ना, तो वो एक पहचान होती है दोस्तों कि यह मुकाबला अच्छा होगा। उम्मीद करते हैं कि मुकाबला अच्छा हो। हवा में गेंद कैच के ऊपर नहीं गए, लेकिन विकेट चाहते थे सलमान का। डीजे सन्मेश की चतुराई देखिए, चालाकी देखिए, उनको विकेट की तलाश थी सलमान के, क्योंकि सलमान ही इस वक्त एक आखिरी आशा की किरण। 1 रन, 56। ये ओवर बहुत ही अच्छा रहा है दोस्तों विजय घानेकर का, यानी कि गेम चेंजर ओवर हम इसको कह सकते हैं। 3 गेंदों में केवल एक ही चौका, 5 गेंदों में केवल 1 चौका और 2 रन खर्च किए हैं। अब 7 गेंदें और जीत के लिए 38 रनों की जरूरत। सात गेंदें और जीत के लिए 38 रनों की आवश्यकता है। हाँ, इस मर्तबा खराब गेंद,
बहुत ही ज्यादा ऑफ स्टिक से बाहर गेंद कराई थी, चाहते थे कि हल्की सी मैं वाइट यॉर्कर करूं, लेकिन गेंद बहुत ज्यादा बाहर निकल गई। भाग्यशाली भी रहे कि सुमित ठाकुर ने फिर से एक मरतबा विकेट के पीछे गेंद को अच्छी सफाई के साथ रोका, वरना ऐसे गेंद पर अक्सर एक्स्ट्रा रन भी मिलते हुए हमने कई मरतबा देखा है दोस्तों। नहीं, इस मरतबा सीधी गेंद थी, वेल लेफ्ट किया था, अंपायर से वाइड की दाद मांगी थी, अपील की थी, लेकिन अंपायर जी ने, अमित ने इसको सिरे से खारिज कर दिया और ये गेंद बिंदी आती हुई। अब 6 गेंदें और जीत के लिए 38 रनों की जरूरत, यानी कि लगभग ये मुकाबला दोस्तों जीत लिया है। ऐसा करने में, कहने में कोई हर्ज नहीं है, क्योंकि 37 रनों की जरूरत है और 6 गेंदें आना शेष। जीतू गोंदली, जिनका आज 35वां जन्मदिन बड़े ही जोश और खरोश के साथ मनाया गया, हमने सुबह से उनको लगातार बेस्ट विशेष दिए, क्योंकि हमारे बहुत ही करीबी दोस्त है दोस्तों। एक दूसरे के संपर्क में हम लोग इससे पहले भी जुड़े थे, जब MPL सीजन फर्स्ट हुआ था तब भी हमें मौका दिया गया था समालोचन करने का। दोस्तों, ये हमें जो संधि दी है, हम उसके लिए सभी आयोजकों का भरपूर आभार व्यक्त करते हैं। 6 गेंदें और 37 रन। क्या इस मैच में कुछ उलटफेर होगा? दोस्तों, संभावना तो काफी कम दुमील नजर आती हुई, क्योंकि पहली गेंद निकल गई है। 5 गेंदें 37 रन और धीरे धीरे दर्शक भी अब मैदान से बाहर, यानी कि रोड पर निकलते हुए, क्योंकि यह मुकाबला बिल्कुल नुपुर 11 तेलवड़े के पक्ष में जाता हुआ। डीजे सनमेश भी काफी खुश होगा। तमन्ना थी, आरजू थी कि मुझे भी बल्लेबाजी का मौका मिले, और मौका दिया गया था जब डीजे सनमेश पहली ही गेंद पर आउट हुए थे। 5 गेंदें और 37 रन। लगातार दोस्तों यहां पर हम देख रहे कोल्ड ड्रिंक्स, ठंडा गन्ने का रस, दीपक पाटिल की कैंटीन, ऐसा बहुत ही अच्छा इंतजाम किया गया दोस्तों। गुलशन शरबत वाला, आइसक्रीम वाले है, शब्बीर सुनखत भी अपने शरबत की गाड़ी, यानी कि लगातार यहां पर जो दर्शक आ रहे हैं मैच में देखने के लिए, उनको बिल्कुल अच्छा, उनके लिए यहां पर बेहतरीन इंतजाम, माकूल इंतजाम इनके माध्यम से हो रहा है दोस्तों। हम आयोजकों का और बिल्कुल दर्शकों का भी यहां पर आभार व्यक्त करेंगे, क्योंकि आखिरी ओवर तक दर्शक डटकर इस मैच को देख रही थी दोस्तों। और दर्शक अगर मैदान पर हो तो वाकई में मैदान में 4 चांद लगते हैं दोस्तों। अगर दर्शक मैदान पर न हो तो फिर वो मैदान, खाली खाली मैदान सुहाना नहीं लगता है दोस्तों। लेकिन यहां पर मैं कहूंगा कि अच्छी बल्लेबाजी की, कम से कम आने वाले समय में सलमान शेख ने मात्र ये संकेत दिए हैं कि अगली बार मैं आने वाले सीजन के लिए बिल्कुल तैयार हो चुका हूं। ये प्लेटफॉर्म में यकीनन सलमान शेख ने बहुत ही इस मैच में बेहतरीन बल्लेबाजी की। ये देखिए, एक और जड़ दिया शानदार हाई एंड हैंडसम छक्का। 6 रन से रनों की संख्या आगे बढ़ी। तरंग सीधे पहुंची होगी 63 रनों पर, शायद, है ना? 63 रन ऑन स्कोर बोर्ड। मग 65। हाँ, फिर से एक मरतबा खूबसूरत पुल किया है, हुक किया है, लेकिन केवल यहां पर 1-2 और 2 रन आसानी से मुकम्मल किया। अगर बात की जाए दोस्तों सलमान शेख के बल्लेबाजी की, तो तरंग मुझे बताएंगे कि सलमान ने कितने रन बनाए। 44 रन। दोस्तों, सलमान के लिए एक बार जोरदार तालियां बजनी चाहिए, क्योंकि बल्लेबाजी अच्छी की है। अगर दूसरे एंड से साथ मिलता तो कम से कम मुझे ऐसा लगता है कि मैच करीब हो सकता था। आखिरी गेंद आना बाकी। आखिरी गेंद पर क्या होगा? रुति क्या विकेट हासिल करेंगे या फिर सलमान बड़ा हिट लगाकर अपना अर्धशतक तो मुकम्मल नहीं कर पाए, लेकिन 4 रन प्राप्त किए। और 4 रन के साथ अगर बात की जाए सलमान की बारी की, तो दोस्तों 48 रन नॉट आउट बनाए दोस्तों सलमान शेख ने।
बहुत ही बढ़िया बल्लेबाजी, हार्ड लक कहूंगा मैं RC11 मुरुट को। और अभिनंदन करना चाहूंगा दोस्तों दीपू म्हात्रे, विजय घानेकर, डीजे सन्मेश, राकेश, मिलिंद और आदित्य का, क्योंकि मिलिंद ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी। 34 रन बनाए थे मिलिंद ने। अगर बात की जाए सुमित ठाकुर ने भी 24 रन बनाए थे। तो मिलिंद ने बहुत ही शानदार बल्लेबाजी की थी दोस्तों। और मैन ऑफ द मैच के लिए जिनको सम्मानित किया जाएगा, ब्लू डार्ट कुरियर की तरफ से दोस्तों सलमान के लिए 200 रुपए का इनाम यहां पर मिल रहा है। सलमान वेल प्लेड, 48 रन बनाए थे नॉट आउट। सलमान शेख यहां पर आ जाए, या तो